दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. खोपोलीच्या रस्त्यांवर सुसाट धावणाऱ्या रिक्षेत शाळकरी मुलीने हँडल घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रिक्षाच्या मागच्या सीटवर 3 ते 4 शाळकरी मुली बसलेल्या असताना ड्रायव्हरने रिक्षाचे हँडल एका शाळकरी मुलीच्या हाती दिले होते. ही मुलगी वाऱ्याच्या वेगाने रिक्षा चालवत बाजूला बसलेला रिक्षा चालक तिला सूचना देताना दिसत होता. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ खोपोली परिसरातील मुख्य रस्त्यावरील आहे. रिक्षा चालवणाऱ्या मुलीच्या शेजारी रिक्षा चालक बसला होता, तर मागे बसलेल्या इतर शाळकरी मुली काहीशा घाबरलेल्या अवस्थेत दिसत होत्या. शेजारून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने या घटनेचे चित्रीकरण केले, जे नंतर समाज माध्यमांवर व्हायरल झाले. या घटनेला वाहतूक पोलिसांनी दुजोरा दिला असून संबंधित रिक्षा चालकाच्या बेजबाबदारपणाचा हा प्रकार समोर आलाय. खोपोली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून रिक्षा चालकाविरोधात भारतीय न्याय संहिता आणि मोटार व्हेइकल कायद्यातील विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. पोलीस प्रशासन आणि आरटीओकडून कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. शाळकरी मुलांच्या वाहतुकीत अशा धोकादायक पद्धतींच्या अनेक घटना यापूर्वीही उघड झाल्या असून काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. लोकशक्ती लाईव्हसाठी दत्तात्रेय शेडके, खालापूर. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.